बघा, आपण आतापर्यंतच्या क्लासमध्ये एक रिकॅप करू आपण परत एकदा. स्टार्टिंग पासून आपण बेसिक कन्सेप्ट पाहिलेलं. बरोबर. बेसिक कन्सेप्ट मध्ये अकाउंट काय असतं, लेजर काय असतं, बरोबर. ते अकाउंट कशा पद्धतीने क्रिएट करायचं आहे, त्याचबरोबर लेजर कशा पद्धतीने आपल्याला क्रिएट करायचे आपण इथे पाहिलेलं आहे. बरोबर. त्याचबरोबर टॅली प्राईम शिकत असताना आपण स्टार्टिंगला पण कंपनी कशा पद्धतीने क्रिएट करायची, बरोबर ना. आपल्याला कंपनी महत्वाची आहे म्हणून आपण काय केलं, कंपनी क्रिएट केली. कंपनी म्हणजे काय, तर एनी टाइप ऑफ बिझनेस. बरोबर ना. आपण आपल्याला ज्या व्यक्तीची असेल किंवा एखाद्या सोर्सची, ज्या गोष्टीची किंवा ज्या कंपनीची तुम्हाला अकाउंटिंग मेंटेन करायची, त्याला आपण त्याच्या भाषेमध्ये काय म्हणतो, कंपनी असं म्हणतो. बरोबर आहे. मग आपण ही कंपनी कशा पद्धतीने क्रिएट करायची, कंपनी आपण क्रिएट करायला शिकलो. बरोबर ना. आता आपल्याला इथे पुढे बघायचं आहे, कंपनी क्रिएट झाल्यानंतर आपण लेजर कशा पद्धतीने क्रिएट करायच्या. त्याच्या लक्षात, लेजर म्हणजे काय असतं, तर अकाउंट्स आहे. कंपनीमध्ये जे काही डेली व्यवहार होतात ते व्यवहार आपण कशा पद्धतीने रेकॉर्ड करायचे हे पण आपण इथे पाहिलेलं आहे. बरोबर. त्यामध्ये जर आपण पाहिलं गेलं तर कॅश डिपॉझिटची एंट्री आहे. कॅश डिपॉझिट कशा पद्धतीने करायचे हे आपण पाहिले. बरोबर. त्याचबरोबर कॅश विड्रॉल कसं करायचं हे पण आपण पाहिले. त्याच्यानंतर कॅश पेमेंट पार्टीला असेल, बरोबर, किंवा कॅश मध्ये जर तुम्ही पेमेंट एखादा खर्च केला असेल तर तो खर्च आणि ती पेमेंट कशा पद्धतीने रेकॉर्ड करायची हे पण आपण इथे पाहिलेलं आहे. बरोबर. त्याचबरोबर आपण परचेस कशा पद्धतीने घ्यायचं. आता परचेस मध्ये आपण मेनली फक्त बघितले की अमाऊंट आपण परचेस कितीची केली आहे, बरोबर ना. ऍक्च्युअल मध्ये त्याच्यामध्ये आपण आयटम वाईज पाहिले नाही आपण. बरोबर. ते आपण पुढे पाहणार आहे. त्याचबरोबर आपण सेल्स कशा पद्धतीने घ्यायची आपण आपण शिकलो आहे. बरोबर. त्याचबरोबर जर्नल एंट्री कशी पास करायची हे पण आपण पाहिले. म्हणजे बेसिकली जर पाहायला गेलं तर बेसिक एंट्रीच्या डेली ऍक्टिव्हिटीसाठी लागतात बिझनेसमध्ये, त्या सर्व एंट्री कशा पद्धतीने करायच्या आपण पाहिजे. बरोबर आहे. तर आपल्या आजच्या क्लासमध्ये आपल्याला पुढे जायचं. बघा, आजच्या क्लासमध्ये आपण शिकणार आहोत की स्टॉक आयटम काय असतो. आपण आता अकाउंटिंगचा पार्ट शिकलेला आहे. आजपर्यंतच्या क्लासमध्ये आपण काय केलंय, अकाउंटिंग कशा पद्धतीने करायची आणि बेसिक्स ऑफ अकाउंटिंग पाहिलेलं आहे. बरोबर. पण अकाउंटिंग मध्ये फक्त आपण अकाउंट्सची एंट्री कशी मेंटेन करायची, अकाउंट्स मध्ये काय पर्सनल, रिअल आणि नॉमिनल, हे जे काही तुमच्याकडे अकाउंट्स आहेत त्या सर्व अकाउंटची अकाउंटिंग कशा पद्धतीने करायची हे आपण आतापर्यंत पाहिलेलं आहे. बरोबर आहे. इथून पुढे आपल्याला काय करायचं, आपल्या बिझनेस मध्ये इन्व्हेंटरी पण हा पार्ट आहे. बरोबर आहे. इन्व्हेंटरी म्हणजे काय असतं, तर बिझनेस मध्ये असणारा स्टॉक. याच्या लक्षात, ज्या गोष्टीची तुम्ही काय करताय, खरेदी आणि विक्री करताय, त्याला आपण काय म्हणतो, स्टॉक असं म्हणतो, किंवा आपल्या गाडीच्या भाषेमध्ये त्याला आपण काय म्हणतो, इन्व्हेंटरी असं म्हणतो. बरोबर. म्हणजे ह्या इन्व्हेंटरीची अकाउंटिंग कशा पद्धतीने करायची हे आपल्याला इथं पाहायचं. बरोबर आहे. बघा, इन्व्हेंटरी जर तुम्हाला ऑन करायचं असेल, आपल्याकडे टॅलीमध्ये फीचर्स आहेत. आपल्याकडे ज्यावेळेस आपण फीचर पाहतो, तुम्हाला टॅलीमध्ये फीचर्स मध्ये जाण्यासाठी आपण काय करतोय, गेटवे ऑफ टॅलीमध्ये तुम्हाला F11 प्रेस करायचं. बरोबर आहे. F11 प्रेस केल्यानंतर आपल्याला इथं 3-4 प्रकारचे जे काही फीचर्स आहेत बघा, इथं दिसतं आपल्याला कंपनी, RCA, कॉमर्स अकॅडमी, आणि याच्यामध्ये जेवढे काही फीचर्स आहेत त्या फीचर्सची यादी आपल्याला दिसते. बरोबर आहे. म्हणजे फीचरचे या फीचर्स पैकी आपल्याला पहिला अकाउंटिंग फीचर आहे. याच्या लक्षात, म्हणजे तुम्हाला टॅली सॉफ्टवेअर मध्ये अकाउंटिंग करायचे असेल तर ते आपण अकाउंटिंग फीचर इथं युज करू शकतो. याच्या लक्षात. ओके. त्याच्यानंतर पुढे आहे इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी म्हणजे जर तुम्हाला टॅलीमध्ये इन्व्हेंटरी मेंटेन करायची असेल, याच्या लक्षात, जर टॅलीमध्ये तुम्हाला अकाउंट्स आणि इन्व्हेंटरी हे दोन्ही सोबत जर मेंटेन करायचं असेल तर आपण काय करू शकतो, इथे इन्व्हेंटरीला येस करू शकतो. येतं लक्षात. म्हणजे आपल्याकडे टॅक्सेशन असेल, अकाउंटिंग असेल किंवा इन्व्हेंटरी असेल, त्या तिन्ही पार्टसाठी काय वेगवेगळ्या पद्धतीचे अकाउंटिंगचं फीचर दिलेलं. बरोबर. मग जर अकाउंटिंग पाहिजे असेल तर अकाउंटिंग मध्ये काय दिलंय, मेंटेन अकाउंट, त्याला आपण येस केलंय. येतं लक्षात. त्याच्यामध्ये इनेबल बिल वाईज डिटेल्स, जसं आपण बिल वाईज डिटेल्स पाहतो, ऍडव्हान्स, अगेन्स्ट, रेफरन्स वगैरे पाहिलं आपण. बरोबर ना. हे रेफरन्सिंग साठी काय लागतं आपल्याला, हे बिल वाईज डिटेल्स येस लागतात. बरोबर ना. मग हे जर डिटेल्स तुम्हाला पाहिजे असतील तर आपण काय करू शकतो, येस करू शकतो. कॉस्ट सेंटर, इनेबल कॉस्ट सेंटर. कॉस्ट सेंटर काय असतं हे आपण पुढे पाहणार आहे. बरोबर ना. कॉस्ट सेंटर कसं पद्धतीने मेंटेन करायचं हे पण आपण पुढच्या क्लासमध्ये पाहणार आहे. इनेबल इंटरेस्ट कॅल्क्युलेशन, इंटरेस्ट कसं कॅल्क्युलेट करायचा. एखाद्या लेजरचा जर तुम्हाला इंटरेस्ट कॅल्क्युलेट करायचा असेल तर तो इंटरेस्ट कशा पद्धतीने कॅल्क्युलेट करायचा हे पण तुमच्या जसं आपण क्लास पुढे जाईल तसं आपण काय करणार आहे, एक एक गोष्ट इथे पाहणार आहे. बरोबर. म्हणजे जसं अकाउंटिंगचे फीचर्स आहेत त्याच पद्धतीने आपल्याकडे इन्व्हेंटरीचे पण फीचर्स आहेत. बरोबर. पण आपण आतापर्यंत फक्त काय केलं, अकाउंटिंग कशा पद्धतीने मेंटेन करायची हे पाहिलेलं आहे. बरोबर ना. आता आपल्याला बघायचं की इन्व्हेंटरी कशा पद्धतीने मेंटेन करायचं.
तर तुम्हाला अकाउंटिंग टॅली मध्ये अकाउंटिंग करत असताना इन्व्हेंटरी जर म्हणजे इन्व्हेंटरी जर करायची असेल तर आपल्याला ह्या ऑप्शनला काय करायचं, येस करायचं. कोणता ऑप्शन आहे, फीचर्स मध्ये गेल्यानंतर इन्व्हेंटरी मध्ये मेंटेन इन्व्हेंटरी. येतं लक्षात, मेंटेन इन्व्हेंटरी ह्या पहिल्या ऑप्शनला काय करायचं, आपल्याला येस करायचं. त्याला जर तुम्ही नो केलं बरोबर आणि सेव्ह जर करून घेतलं बघा, नो केल्यानंतर आपण क्रिएट मध्ये जातो. आपल्याला जर काही क्रिएट करायचं असेल, जर लेजर क्रिएट करायचं असेल, लेजर ग्रुप क्रिएट करायचं असेल, आपण कुठे जातो, क्रिएट मध्ये. येतं लक्षात. मग आता क्रिएट मध्ये गेल्यानंतर आपण पाहिलं होतं की अकाउंटिंग मास्टर मध्ये अकाउंट ग्रुप पण तयार करता येतो आपल्याला बरोबर. त्याचबरोबर लेजर पण तयार करता येते, त्याचबरोबर करन्सी पण तयार करता येते. हे सगळं अकाउंटिंग मास्टरचं बरोबर ना. पण त्यांनी डायरेक्टली पुढे काय दिलंय, पेरोल मास्टर दिले बरोबर. पण आपल्याला इन्व्हेंटरी जर क्रिएट करायची असेल, स्टॉक आयटम क्रिएट करायचं असेल, स्टॉक कॅटेगरी क्रिएट करायची असेल, स्टॉक युनिट क्रिएट करायचं असेल बरोबर ना, किंवा गोडाऊन जर क्रिएट करायचं असेल तर हा सर्व इन्व्हेंटरीचा पार्ट आहे बरोबर ना. मग हे इन्व्हेंटरीचं आपल्याकडे काय आहे, काय याच्यामध्ये दिसतंय का आपल्याला इन्व्हेंटरीचं काय, काहीच दिसत नाही. म्हणजे आपण काय केलेलं आहे, तर फीचर्स सध्या नो केलेले बरोबर. मग मला जर फीचर्स येस करायचं असेल तर मला काय करायचंय, कीबोर्डवरचं F11 नावाचं फीचर आहे, F11 नावाचं बटन आहे, हा प्रेस करायचं. जेणेकरून तुमच्याकडे समोर तुमच्या फीचर्स नावाचं जी काही लिस्ट आहे ते फीचर्सची लिस्ट तुम्हाला इथे दिसेल बरोबर आहे. ज्या पद्धतीने बघा, जर आपल्या मोबाईल मध्ये आपल्याला एखादं फीचर पाहिजे असेल तर आपण काय करतो, प्ले स्टोर वर जातो बरोबर. प्ले स्टोर मध्ये आपल्याला एखादा ऍप पाहिजे असेल, आपण काय करतो, ऍप डाउनलोड करून घेतो बरोबर ना. त्याच पद्धतीनं हे काय आपल्याकडे F11 म्हणजे काय, आपलं प्ले स्टोर आहे. आपल्या टॅलीचं काय प्ले स्टोर आहे. आणि तुम्हाला जे काही ऑप्शन्स पाहिजे असतील, जी काही फीचर्स तुमच्याकडे पाहिजे असेल तर आपण काय करतो, इथं इनेबल करतो. हे लक्षात. आता पुढे जायचं आपल्याला बघा, ज्यावेळेस तुम्ही इथं पुढे जाता मेंटेन इन्व्हेंटरी, त्या मेंटेन इन्व्हेंटरीला काय करायचं, आपल्याला इथे यस करायचं. येतं लक्षात. येस केल्यानंतर आपल्याला इन्व्हेंटरी मध्ये काय काय पाहिजे हे आपल्याला इथं परत येस करायचं. पुढचा ऑप्शन आहे इंटिग्रेट अकाउंट विथ इन्व्हेंटरी. जर तुम्हाला अकाउंट आणि इन्व्हेंटरी जर इंटिग्रेट करायचं असेल, जसं की फॉर एक्झाम्पल समजा तुम्ही काय केलंय, एखाद्या पार्टीकडून काहीतरी वस्तू परचेस केल्या बरोबर ना. मग ह्या परचेस केलेल्या वस्तू त्या समोरच्या पार्टीकडून आपल्याला दिसल्या पाहिजे की नाही दिसल्या पाहिजे, म्हणजे आपल्या लक्षात आलं पाहिजे की समोरच्या व्यक्तीने आपल्याला काय काय दिलेलं आहे. हे अकाउंट आणि इन्व्हेंटरीचं कॉम्बिनेशन जर तुम्हाला करायचं असेल तर आपण म्हणतो इंटिग्रेशन करणे, एकत्रीकरण. इंटिग्रेशन आपण काय म्हणतो, एकत्रीकरण करणे, त्याला आपण म्हणतो इंटिग्रेशन. म्हणजे जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण काय करतो, त्याला येस करायचं. येतं लक्षात. ओके. आता आपल्याला पुढे जायचंय, इनेबल मल्टी प्राइस लेवल्स. आता हे बाकीचे जे फीचर्स आहेत ते आपण पुढे बघणार आहे. ठीक आहे बरोबर ना. सध्या आपल्याला फक्त बघायचं काय, इन्व्हेंटरी कशा पद्धतीने मेंटेन करायची बरोबर. पुढे जायचं आणि ते आपल्याला सेव्ह करून घ्यायचं. येतं लक्षात. आपण फक्त काय केलेलं आहे, सध्या इन्व्हेंटरी मध्ये दोनच फीचर्स ऑप्शन ऑन केलेले. ते काय, पहिलं मेंटेन इन्व्हेंटरी आणि सेकंड आहे आपल्याकडे इनेबल किंवा इंटिग्रेट अकाउंट विथ इन्व्हेंटरी बरोबर, आणि सेव्ह करून घ्यायचं बरोबर. आता सेव्ह केल्यानंतर जेव्हा तुम्ही परत क्रिएट मध्ये जाता, क्रिएट मध्ये गेल्यानंतर बघा ऑटोमॅटिकली तुम्हाला काय दिलं आपल्याकडे, इन्व्हेंटरी मास्टर्स नावाचं ऑप्शन इथं ऑन झालेलं दिसतं. आपण याच्या अगोदर पण पाहिलं होतं का आपल्याकडे ऑप्शन नव्हतं. मग आपल्याला जे ऑप्शन ऑन करायचं असेल तर आपल्याला काय करायचंय, F11 फीचर्स मध्ये जायचंय आणि फीचर्स मध्ये गेल्यानंतर आपल्याला काय करायचंय, तर इन्व्हेंटरीला येस करायचं बरोबर. आता येस केल्यानंतर बघा आपल्याकडे ऑटोमॅटिकली इन्व्हेंटरी मास्टर्स मध्ये आपल्याकडे ऑप्शन दिलेले आहेत. काय, स्टॉक ग्रुप आहे, स्टॉक कॅटेगरी आहे बरोबर ना, स्टॉक आयटम आहे, त्याच्यानंतर युनिट आहे आणि त्याच्यानंतर आहे गोडाऊन. बघा हे सर्व जे पार्ट आहेत हे आपल्या इन्व्हेंटरीशी रिलेटेड आहे. येतं लक्षात. इन्व्हेंटरीशी रिलेटेड ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग त्याच्यापैकी आपण पहिलं बघणार आहे स्टॉक ग्रुप म्हणजे नेमकं काय असतं. तर बघा स्टॉक ग्रुप म्हणजे, स्टॉक म्हणजे इन्व्हेंटरी बरोबर आहे. येतं लक्षात. स्टॉक म्हणजे काय, इन्व्हेंटरी, आणि ह्या इन्व्हेंटरीचा ग्रुप आपण त्याला काय म्हणतो, स्टॉक ग्रुप असं म्हणतो. येतं लक्षात. आता उदाहरण म्हणजे समजा काय, आपल्याकडे पेन आहे, आपल्याकडे समजा एखादा स्टेशनरी शॉप आहे आणि त्या स्टेशनरी शॉप मध्ये आपल्याकडे पेन्स आहेत बरोबर. आपण बघा पेन ज्यावेळेस घेतो किंवा स्टेशनरी शॉप मध्ये ज्यावेळेस मेंटेन करतो, मेंटेन करत असताना आपल्याकडं पेन आपण एकाच विशिष्ट ठिकाणी ठेवतो बरोबर ना. जसं की एखादा बॉक्स आहे आणि त्या बॉक्स मध्ये आपण काय करतो, प्रत्येक प्रकारचा पेन त्याच्यामध्ये ठेवतो बरोबर आहे. पण ज्यावेळेस तुम्हाला तुमच्याकडे कस्टमर येतं, कस्टमर काय करतो, आपल्याला पेन द्या म्हटलं आपण काय करतो, त्या पेनच्या बॉक्स कडे जातो बरोबर ना. म्हणजे ऍक्च्युली आपण काय करतो, ग्रुप वाईज मेंटेन करतो. जर आणखी जर त्या बॉक्स मध्ये असं जर केलं, आपण सगळेच पेन एकत्रित पण ठेवले आणि तुम्हाला जर असं म्हटलं की मला रेनॉल्ड्सचं पेन पाहिजे, तर आपण काय करतो, परत शोधत बसतो बरोबर ना. मग असं होऊ नये म्हणून परत दुकानदार काय करत असतो, त्या पेनच्या बॉक्स मध्ये परत कॅटेगरी करतो.
येते लक्षात. आधी काय केलं, सगळ्या पेनचा आपण ग्रुप केला त्याने. ग्रुप म्हणजे काय, तो बॉक्स केला बरोबर ना. त्या बॉक्स मध्ये परत काय केलं, मला त्या प्रत्येक कंपनीचा पेन आयडेंटिफाय करता यावा म्हणून मी काय केलं, एक वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यामध्ये ठेवून दिलं बॉक्स मध्ये. त्याला आपण म्हणतो स्टॉक कॅटेगरी. कंपनी वाईज मेंटेन करणं त्याला आपण काय म्हणतो, स्टॉक कॅटेगरी असं म्हणतो. ग्रुप म्हणजे लक्षात आलंय, पेनचा ग्रुप बरोबर आहे. आणि त्याच्यामध्ये पेन मध्ये कुठल्या कंपनीचा पेन आहे त्याला आपण काय म्हणतो, स्टॉक कॅटेगरी असं म्हणतो बरोबर. तो बघा, आता जर मला इथं ग्रुप क्रिएट करायचा असेल तर मी जातो कुठं, स्टॉक ग्रुप मध्ये. स्टॉक ग्रुप मध्ये गेल्यानंतर आता मला पेन्स नावाचा ग्रुप क्रिएट करायचा बरोबर. मला नेम फील्ड मध्ये काय करायचं, तर पेन टाकायचं, पेन्स बरोबर आहे. आता बघा, मॅक्झिमम होता होईल तेवढं काय करा, कॅप्स मध्ये लिहिण्याचा प्रयत्न करा, पेन्स बरोबर आहे. एंटर. अंडर मध्ये हा तुम्ही ग्रुप प्रायमरी म्हणजे नवीन ग्रुप क्रिएट करताय की त्या अगोदरचा ग्रुप मध्ये ग्रुप क्रिएट करताय, आपण काय करतोय, सध्या नवीन ग्रुप क्रिएट करतोय म्हणून आपण याला काय म्हणायचं, प्रायमरी म्हणायचं. येतं लक्षात. आपण ग्रुप मध्ये गेलो, त्याच्यामध्ये क्रिएट म्हटलं, क्रिएट मध्ये ग्रुप मध्ये गेलो आणि आपण नेम मध्ये काय केलंय, पेन्स नावाचा ग्रुप क्रिएट केला. येतं लक्षात. त्याच्यामध्ये अंडर मध्ये आपण काय केलं, प्रायमरी ठेवलंय. त्याच्यामध्ये पुढे ऑप्शन आहे, स्टुड क्वांटिटी ऑफ आयटम डे ॲडेड. म्हणजे काय, की तुम्हाला ह्या ग्रुपमध्ये आयटम्स ऍड करायचे आहेत का, क्वांटिटी ऍड करायची आहे का बरोबर. जसं आपण पेन, पेन मध्ये काय, 1 डझन पेन, 1 पेन बरोबर ना. क्वांटिटी मेन्शन करतो बरोबर ना, त्याला आपण काय म्हणतो, शुड क्वांटिटी ऑफ आयटम बी ऍडेड. तो तुम्हाला त्याच्यामध्ये क्वांटिटी ठेवायची असेल तर आपल्याला काय करायचं, तर येस करायचं. येतं लक्षात. येस करायचं आणि ते आपल्याला काय करायचं, तर परत सेव्ह करून घ्यायचं बरोबर. येतं लक्षात. हा आपला पेनचा ग्रुप बरोबर. आता स्टेशनरी शॉप मध्ये आणखी दुसरा कुठला ग्रुप असतो, बुक्स, नोटबुक बरोबर आहे. नोटबुक बुक पण काय माझा ग्रुप आहे बरोबर. अंडर मध्ये आता मी काय करतो, परत सेपरेट नवीन ग्रुप बनवतो बरोबर ना, म्हणून याला काय असतं, प्रायमरी. आणि शुड क्वांटिटी ऑफ आयटम बी ऍडेड, म्हणजे याच्यामध्ये तुम्हाला क्वांटिटी ऍड करायची आहे का, त्याला काय म्हणतो, परत येस म्हणतो. येतं लक्षात. आणि एंटर करून सेव्ह करायचं. येतं लक्षात. त्याच्यानंतर बुक्स, परत आपल्याकडे काय, आपण बुक्स नावाचा ग्रुप बनवूया बरोबर. परत मी काय करतोय, प्रायमरी बुक्सचा ग्रुप क्रिएट करतोय आणि शुड क्वांटिटी ऑफ आयटम बी ऍडेड येस. येतं लक्षात. आलं लक्षात. ओके. आता आपल्याला परत बॅक जायचं. आता बघा, पुढे बघितलं आपण, इथं बघितलं आपण स्टॉक ग्रुप कशा पद्धतीने क्रिएट करायचं किंवा स्टॉक ग्रुप आपल्याकडे असतो का बरोबर. त्याच्यानंतर पुढे आहे आपल्याकडे स्टॉक कॅटेगरी. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या आयटम्सची कॅटेगरी क्रिएट करता, आता उदाहरणामध्ये पेन्सिल बघूया आपण बरोबर. पेन्स मध्ये जर कंपनी आहे, आपल्याला कंपनी मेंटेन करायची, जसं की रेनॉल्डचा पेन आहे, बटरफ्लोचा पेन आहे बरोबर. त्याच्यानंतर आणखी जो महागाचा पेन असतो तो काय म्हणतो, पार्कर बरोबर ना. पार्करचा पेन आहे, म्हणजे हे काय, आपल्याला कॅटेगरी जर तुम्हाला इथं पेन्स ठेवायचे असतील त्याला म्हणायचं कंपनी, त्याला आपण काय म्हणतो, स्टॉक कॅटेगरी असतो. तुम्हाला जर कॅटेगरी क्रिएट करायची असेल तर मी काय करणार, परत स्टॉक कॅटेगरी मध्ये जायचं बरोबर. आता कॅटेगरी मध्ये गेल्यानंतर मला इथं नाव टाकायचंय त्या कंपनीचं, ज्या कंपनीचं तुम्हाला मेंटेन करायचं त्या बरोबर. मग आपण टाकू रेनॉल्ड्स किंवा आपण बटरफ्लो म्हणून, बटरफ्लो बरोबर आहे. येतं लक्षात. एंटर करायचंय. एंटर केल्यानंतर परत आपण स्टॉक कॅटेगरी ही प्रायमरी म्हणून क्रिएट करतो, नवीन. येतं लक्षात. प्रायमरी म्हणजे काय, नवीन. त्याला आपण काय करायचं, एंटर करायचं आणि सेव्ह करायचं. येतं लक्षात. दुसऱ्या कंपनी आहे पार्कर बरोबर. परत तिथं काय करा, प्रायमरी घेऊन द्या बरोबर. आणखी कोणती कंपनी पेन्सची, आणखी दुसरी सगळ्यांना माहिती असेल, सेलो बरोबर. सेलो बरोबर. एंटर करा आणि सेव्ह करा बरोबर. म्हणजे आपण काय केलं, तर सेलो हे आपले काय कंपनी क्रिएट बरोबर. आता बॅक यायचं आपल्याला. बॅक आल्यानंतर आता बघा, मेन महत्वाचं आपल्याकडे काय, आपल्याकडे जे काही स्टॉक आयटम्स आहेत, आपण पेन टाकायचं स्टॉक आयटम म्हणतो बरोबर ना. आणि हे तुम्हाला काय करायचं, समजा मेंटेन करायचं आणि स्टोअर करायचं. तो स्टोअर करत असताना ते आपल्या लोकेशन लागेल की आपण पेन कुठे ठेवतोय बरोबर. जसं मग तुमच्या शॉप मध्ये परत काय रॅक आहे, रॅकला आपण काय करतो, नंबरिंग करतो, कोणत्या रॅक मध्ये ठेवलं बरोबर. मी पहिल्यांदा काय करणार बघा, आता गोडाऊन मध्ये, तर आपण काय म्हणतो, गोडाऊन असतो. परत मी गोडाऊन मध्ये जाणार. आपल्याकडे पहिले बघा, अल्टर एक्झिस्टिंग, पहिले जे गोडाऊन आहे मेन लोकेशन नावाला असतं टॅलीमध्ये, त्याला आपलं अल्टर करायचं, त्याला आपण चेंज करू शॉप असतो बरोबर आहे. शॉप म्हणा आणि इथं एंटर करून सेव्ह करा बरोबर. आणि दुसरं गोडाऊन क्रिएट करून घ्या, त्याला आपण म्हणून गोडाऊन. येतं लक्षात. एंटर करा आणि सेव्ह करा
ओके, आपण पहिले जे होतं त्याला आपण काय केलं, अल्टर केलं, त्याला आपण शॉप म्हटलं, बरोबर. आणि त्याच्यामध्ये परत काय केलं, गोडाऊनमध्ये नवीन गोडाऊन क्रिएट केला, बरोबर. आता बॅक आल्यानंतर मला काय करायचं बघा, परत त्या शॉप मध्ये काय करायचं, मला रॅक मेंटेन करायचं, रॅक. लक्षात येतं, प्रत्येक ठिकाणी काय असतं, रॅक असतो, रॅक नंबर 1, रॅक नंबर 2, बरोबर. मग हे पेन जे ठेवले तुम्ही, हे पेन कुठे ठेवले, तर रॅक नंबर 1 मध्ये ठेवले. मग मला हा रॅक क्रिएट करायचा, पण रॅक कुठे ठेवलाय आपण, तर आपल्या शॉप मध्ये. येतं लक्षात, रॅक कुठे ठेवलाय आपण, शॉप मध्ये, बरोबर ना. आणि पेन कुठे आहे आपल्या, त्या रॅक मध्ये, रॅक नंबर 1 मध्ये. मग मला काय करायचं, परत गोडाऊन क्रिएट करावं लागेल. येतं लक्षात, मग मी ते लिहिणार रॅक नंबर 1. येतं लक्षात. आता बघा, ज्यावेळेस आपण अंडर मध्ये घेतो इथं गोडाऊन मध्ये, त्यावेळेस आपल्याला सांगायचं येतं त्याला की रॅक नंबर 1 कुठे ठेवलाय आपण, तर शॉप मध्ये. लक्षात येते. आपण अगोदर काय केलं, इथं गोडाऊन क्रिएट केलं. गोडाऊन क्रिएट केल्यानंतर आपल्या गोडाऊन मध्ये जर गोडाऊन पाहिजे असेल, रॅक पाहिजे आपल्या, बरोबर ना. स्टोरेज, आपण त्याला आपण लोकेशन म्हणतो, की आपला पेन आपण कुठे ठेवतो, बरोबर. मग मी इथं काय करणार, त्याला शॉप म्हणणार आणि सेव्ह करा. येतं लक्षात. ओके, बॅक यायचं. आता बॅक आल्यानंतर आपण जे काही पेन्स मेंटेन करणार आहेत, पेन इथे क्रिएट करणार आहेत, त्या पेनला मोजण्यासाठी काहीतरी एकक असेल. युनिट ऑफ मेजरमेंटला आपण काय म्हणतो, एकक असं म्हणतो. जसं की पेनला मोजायचं, पेन आपण कसं मोजतो, एक तर नट मध्ये म्हणतो, नॉट्स, बरोबर ना. आपण म्हणतो एक पेन द्या, बरोबर ना. असं म्हणतो का, एक बॉक्स पेन द्या असं म्हणतो का. आजपर्यंत तुम्ही केलं का खरेदी तसं, शॉप मध्ये गेलो आणि एक बॉक्स पेन असा द्या असं म्हटलं का, तर मला वर्षभर लागतात म्हणून आपण एक बॉक्स आणतो, नाही, बरोबर ना. आपण काय करतो, खूप झालं एक डझन आणतो, किंवा एक 5 पेनचा एक पाऊच आणतो, बरोबर ना. मग आपल्याला समजा आपल्या इथे क्रिएट करायचं 5 पेनचा एक पाऊच आहे, बरोबर ना. मग आपण इथे मला क्रिएट करायचं असेल तर आपण काय करणार, युनिट आहे, आता दोनच बघा. एक तर तुम्ही सिंगल पण युनिट क्रिएट करू शकता, सिंगल एक नॉट्स, बरोबर. किंवा तुम्हाला काय करायचं, पाऊच ऑफ 5 पेन्स. येतं लक्षात, त्याला आपण काय म्हणतो, पाऊच असं म्हणतो, बरोबर. मग मला युनिट मध्ये जायचं, युनिट मध्ये बघा, ज्यावेळेस तुम्ही इथं वर राहता, वर गेल्यानंतर इथं सिंपल युनिट असं नावाचं ऑप्शन दिलंय. इथं बॅक स्पेस केल्यानंतर 2 युनिट आहेत, एक सिंपल आणि एक कंपाऊंड, बरोबर. सिंपल म्हणजे काय, नॉट, पीस, बरोबर ना. जे सरळ सरळ मोजता येतात त्याला आपण काय म्हणतो, सिंपल युनिट असं म्हणतो. आणि जे कंपाऊंड आहेत म्हणजे युनिट मध्ये युनिट, बरोबर. जसं एखादा बॉक्स मध्ये काय असेल सांगता येत नाही. जसं आपण म्हणतो की 12 नगाचा एक बॉक्स, जसं आपण आता बोललो की 5 पेनाचा एक पाऊच, बरोबर ना. हे काय तुमचा कंपाऊंड युनिट आहे. मग कंपाऊंडच्या आपल्याला काय करायचं, तर सिंपल युनिट क्रिएट करून घ्यायचं. येतं लक्षात. माझं सिंपल युनिट मध्ये बघा, इथे द्यायचं मला नॉट्स. नॉट्स म्हणजे नंबर, बरोबर. इथे सिंबल मध्ये नॉट्स लिहिलं, नॉट्स लिहिल्यानंतर पुढे दिले फॉर्मल नेम. ते ऍक्च्युअल मध्ये ना एनओएस ला नेमकं म्हणायचं काय, बरोबर आहे, बरोबर. माझा फॉर्मल नेमला आपण काय म्हणणार, नंबर असं म्हणतो, बरोबर ना. आपल्याला समजलं पाहिजे की एनओएस म्हणजे नेमकं काय. मग ह्याला आपण काय म्हणतो, नंबर असं म्हणतोय. पुढे दिले नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस. डेसिमल प्लेसेस म्हणजे काय, पॉईंट नंतरचे तुम्हाला किती डिजिट यूज करायचे. म्हणजे तुम्हाला ह्या युनिट मध्ये डेसिमल पॉईंट लागणार आहेत का. जसे की समजा मी असं म्हणतो का, 1.5 पेन द्या, आपण केलं तर काय करतो, एक पेन घेतो, असं म्हणतो का 1.5 पेन द्या, म्हणतो का आपण, नाही म्हणत. हे कधी म्हणतो आपण, फक्त जर आपण ग्रोसरी शॉप मध्ये गेलो, बरोबर ना, अर्धा किलो, पाव किलो असं म्हणतो, बरोबर ना. ते तुमच्या ग्रोसरी शॉप मध्ये आहे. पण जर तुम्हाला एखादी संपूर्ण वस्तू जर परचेस करायची असेल तर अशा वेळी आपण म्हणतो का तिथे, नाही म्हणत. मग तुम्हाला या पेनच्या केसमध्ये डेसिमल प्लेसेस टाकायची आवश्यकता आहे का आपल्याला, नाहीये. याचा लक्षात आपण त्याला डेसिमल प्लेसेस इथं 0 करणार आहे. म्हणजे आवश्यकता नाहीये. जर आवश्यकता असेल तर आपण काय करू शकतो, इथं टाकू शकतो, बरोबर. मग मी याला काय करतो, नो करतो, म्हणजे काहीच ठेवायचं नाही, एंटर करा आणि सेव्ह, बरोबर. मला परत दुसरं युनिट क्रिएट करायचंय, पीसेस, पीसीएस, PIECES, बरोबर. एंटर. नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस 0, बरोबर. त्याच्यानंतर केजी, केजीला आपण युनिटला काय म्हणतो, किलोग्राम, बरोबर आहे. आता किलोग्रामच्या केसमध्ये तुम्हाला नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस लागतील, बरोबर ना. कधी कधी आपण म्हणतो 250 ग्राम, 500 ग्राम, बरोबर ना. ते तुमच्या डेसिमल प्लेसेस वरती डिपेंड आहे, बरोबर. जर तुम्ही डेसिमल प्लेसेस नाही दिले तर तुम्ही 250 ग्राम जरी टाकलं तर तो काय करेल, एकच दाखवेल, बरोबर ना. मग मी काय करणार, पर्यंत 2 डेसिमल प्लेसेस टाकून, बरोबर, 2. बघा, ज्यावेळेस तुम्ही डेसिमल प्लेसेस देता येतात, दिल्यानंतर जर चुकून तुमच्याकडे डेसिमल प्लेसेस जास्त झाले तर त्याला कमी करता येत नाही,
बरोबर ना. डेसिमल प्लस टाकत असताना तुम्ही काळजीपूर्वक टाकायचं, लागत असेल तर टाकायचं. 3 बी टाकले तर काय होतं, बिलाची लेंथ वाढते. बरोबर आहे का? जर आपण जास्त दिले तर ऑटोमॅटिकली काय होतं, तुमची लेंथ वाढते. म्हणजे समजा मी 100 रुपये दिले, पॉईंट नंतर परत काय करणार, जेवढे काही डेसिमल दिले तेवढे डेसिमल वाढत जाणार. बरोबर आहे. म्हणून आपल्याला काय करायचं, कोणता होईल तेवढं मॅक्सिमम 2च द्यायचं. नंबर ऑफ डेसिमल पीस किती द्यायचं आपल्याला, 2 हायेस्ट. बरोबर आहे. 3 पण म्हटलं तर आपल्या इन्व्हॉइस वरती चांगलं दिसत नाही आणि कमी करता येत नाही, विशेष म्हणजे. जर तुम्हाला कमी करायचं असेल तर परत नवीन कंपनी क्रिएट करावं लागते आणि जेवढं काही तुम्ही काम केलं परत तुम्हाला काम रिपीट करावं लागतं. म्हणजे टाळायचं आपण. बरोबर ना. एंटर करा आणि सेव्ह करा. बरोबर. त्याच्यानंतर दुसरा आहे आपल्याकडे परत लिटर, LTR. बरोबर ना. LITER. सेम 2 द्या, एंटर आणि सेव्ह. येतं लक्षात. म्हणजे आपण कशा पद्धतीने ते युनिट क्रिएट केले लक्षात आलं तुम्हाला. बरोबर. बॅक यायचंय. बघा, आपण इन्व्हेंटरी मध्ये, आपण आजच्या क्लासमध्ये बघतो की इन्व्हेंटरी मध्ये काय काय पार्ट. बरोबर. पहिला आहे आपल्याकडे स्टॉक ग्रुप. स्टॉक ग्रुप म्हणजे काय असतं, तर ऍक्च्युअल मध्ये तुमचा असलेला जे काही स्टॉक आहे, इन्व्हेंटरी आहे, त्याचा असलेला ग्रुप, त्याला आपण काय म्हणतो, स्टॉक ग्रुप. बरोबर. ज्याच्यामध्ये आपण क्रिएट केला पेन्स असेल. बरोबर. याच्या लक्षात पेन्सचा ग्रुप क्रिएट केलाय. त्याच्यानंतर दुसरा ग्रुप आणखी जर क्रिएट करायचा असेल तर तिथं पण ग्रोसरी. बरोबर. ग्रोसरी काय तुमचा ग्रुप आहे. बरोबर ना. ग्रोसरी मध्ये परत वेगवेगळे असेल, ग्राउंडनट असेल, हे वेगळं आहे. बरोबर ना. त्याला यस करायचं. आलं लक्षात. म्हणजे तुम्हाला जो ग्रुप पाहिजे, आता डिपेंड आहे की तुम्हाला ग्रुप मेंटेन करायचा की नाही करायचं. बरोबर. जर मेंटेन केलं, जर तुम्हाला ऍक्युरेट इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तुमच्या शॉप मधली, ऍक्च्युअली किती स्टॉक शिल्लक आहे आणि जर कॅटेगरी वाईज पाहिजे असेल तर तुम्ही ते मेंटेन करू शकता. कंपल्शन नाहीये. येते लक्षात. जर समजा आपण काय केलं, आपल्याला कधी शॉप मध्ये सगळ्या गोष्टी एकाच ठिकाणी ठेवल्या तर आपल्याला लवकर सापडतील का. मग सिस्टमॅटिक, आपण जसं घरामध्ये सिस्टमॅटिक पद्धतीने ठेवतो, शॉप मध्ये, ऑफिस मध्ये सिस्टमॅटिक पद्धतीने ठेवतो, त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं, अकाउंटिंग करत असताना पण सर्व गोष्टी सिस्टमॅटिक पद्धतीने ठेवायच्या. बरोबर आहे. ओके. आता बघा, आपण स्टॉक ग्रुप क्रिएट केला, त्याचबरोबर स्टॉक ग्रुप मध्ये आपण कुठल्या कंपनीचं मेंटेन करतोय त्याला आपण म्हणतो स्टॉक कॅटेगरी. बरोबर. म्हणजे कॅटेगरी पण आपण काय केली, क्रिएट करायचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर पुढे दिले स्टॉक आयटम. आता बघा, ऍक्च्युअल मध्ये आपण काय वस्तू खरेदी किंवा विक्री करतोय, जी वस्तू खरेदी किंवा विक्री करतो त्याला ऍक्च्युअल मध्ये स्टॉक आयटम म्हणायचं, हे आपल्याला क्रिएट करायचं. बरोबर. मग क्रिएट करण्यासाठी मला काय करायचं, स्टॉक आयटम मध्ये जायचं. बघा, इथं विचारलं नेम. बरोबर. मग आता जायचं पेनचं नाव सेलो फाईन ग्रिप. बरोबर. येतं लक्षात. हा तुमचा काय, ऍक्च्युअली तुमच्या आयटम्सचं नाव आहे, म्हणजे ज्या वस्तूचं नाव आहे तुमच्या. बरोबर ना. जी वस्तू तुम्ही खरेदी किंवा विक्री करणार आहे त्या वस्तूचं नाव आहे, त्याला आपण काय म्हणायचं, स्टॉक आयटम असं म्हणायचं. बरोबर. मग आपण नेम फील्ड मध्ये टाकलंय सेलो फाईन ग्रिप. येतं लक्षात. एंटर केलं. अलायन्स मध्ये जर तुम्हाला इथं नाव टाकायचं असेल, ठीक, समजा 5 रुपयाचा, 10 रुपयाचा. बरोबर ना. येतं लक्षात. तुम्ही इथं पण करू शकता, सेलो फाईन ग्रिप 5 रुपीज इथं पण. बरोबर. इथं लिहू शकता ₹5. येतं लक्षात. म्हणजे तुम्हाला जसं नाव पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही इथं काय करू शकता, नाव पण टाकू शकता. बरोबर. एंटर करायचंय. एंटर केल्यानंतर अंडर. आता बघा, अंडर मध्ये आपण हा जो सेलो फाईन ग्रिप आपण क्रिएट करतोय त्याला कुठल्या ग्रुप मध्ये घ्यायचं. आपण जे क्रिएट केले होते ते ग्रुप तुम्हाला इथे दिसेल. बरोबर ना. मग आपला पुढे जाणार आहे पेन्स मध्ये. बरोबर. त्याच्यानंतर कॅटेगरी दिली आहे. कॅटेगरी मध्ये आपण जेवढ्या काही कंपन्या क्रिएट केल्या होत्या त्या कंपनीचं नाव दिसेल. मग कुठला आहे आपला, हा सेलोचा आहे. बरोबर. जर कंपनी आणि स्टॉक ग्रुप जर क्रिएट नसेल तर आपल्याला काय करायचं, प्रायमरी घ्यायचं. बरोबर ना. पण याचा घेतल्याचा काय बेनिफिट होतो हे तुम्हाला बेनिफिट दाखवणार आहे. बरोबर. आणि जर नाही घेतलं तर काय होणार, परत आपल्याला सगळ्या एकाच ठिकाणी. बरोबर. पुढे दिले युनिट. आता ह्याला तुम्ही मोजणार कसं. बरोबर. तर बघा, याला मोजायचं असेल तुम्ही काय करणार, तर नॉर्थ किंवा पीस घेणार. आपण पीस घेऊया. बरोबर. TCS. बरोबर. अल्टरनेट युनिट. आता अल्टरनेट युनिट म्हणजे काय असतं, ह्याला सोडून दुसरं काही युनिट तुम्ही वापरणार आहे, पाऊच. बरोबर. आपण काय म्हटलं, 5 पेन्सचा एक पाऊच, पण आपल्याकडे पाऊच युनिट क्रिएट आहे का इथं. आता मला क्रिएट करायचंय, मग मी काय करणार, तर Alt+C शॉर्टकट आहे आपल्याकडे. कुठेही जरी तुम्हाला काही क्रिएट करायचं असेल तर आपण काय करतोय, Alt+C प्रेस. बरोबर. आता Alt+C प्रेस केल्यानंतर आपल्याला बघा इथं कंपाऊंड युनिट तयार करायचं. मग बॅक स्पेस जायचंय. बरोबर. आणि इथं म्हणायचं कंपाऊंड. याचं लक्षात. कंपाऊंडला क्लिक क्लिक केला आपण. बघा, क्लिक केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला इथे एक्झाम्पल दिलंय. एक्झाम्पल केजीज ऑफ 1000 ग्राम. बरोबर. मग सेम त्या पद्धतीने आपल्याला क्रिएट करावं लागेल. तर काय, फर्स्ट युनिट.
फर्स्ट युनिट मध्ये आपण काय घेणार, आता जे आपल्याला क्रिएट करायचं आहे बरोबर ना, पाऊच. परत मी काय करणार तर क्रिएट करणार, क्रिएट. आता सिंपल युनिट बरोबर ना, पाऊच बरोबर, पाऊच ऑफ 5 पेन्स किंवा आपण पाऊच असं म्हणू बरोबर. एंटर. नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस मध्ये 0 ठेवणार बरोबर. एंटर केलं. पाऊच ऑफ इथे दिलं बघा, पाऊच ऑफ 5 पेन्स, 5 नॉट्स बरोबर, किंवा 5 पीस असं म्हणू. येतं लक्षात, म्हणजे 5 नगांचा मिळून काय आपला एक पाऊच आहे. येतं लक्षात. एंटर करा आणि सेव्ह. आलं इथं आपल्याकडं. ठीक आहे, मी घेत नाही, आपण काय करू सरळ सरळ इथं फक्त पाऊच घेऊया. ठीक आहे, पाऊच युनिट आपण क्रिएट केलंय ना, पाऊच. ओके. आता बघा, पाऊच म्हटल्यानंतर वेअर 1 पाऊच इज इक्वल टू 5 नॉट्स. आलं लक्षात. 1 पाऊच इज इक्वल टू 5 पीस बरोबर. एंटर करायचं आणि नंतर सेव्ह करून घ्यायचं. आलं लक्षात. ओके. दुसरा आपण घेऊयात आपण बटरफ्लो बरोबर, 10 रुपीज 10 बरोबर. एंटर करा. कॅटेगरी काय घेणार आपण, कंपनी कोणती आपली, म्हणजे ऍक्च्युअली कॅटेगरी कोणती आपली तर पेन आहे बरोबर. त्याच्यानंतर ऍक्च्युअली मध्ये आपली कॅटेगरी म्हणजे आपली कंपनी कोणती आहे, बटरफ्लो बरोबर. हे तर लक्षात. युनिट आपण घेत असताना परत काय करणार, पीस घेणार, पाऊच घेणार परत बरोबर. त्याच्यामध्ये आपण घेणार एक पाऊच, जसं की एक पाऊच इज इक्वल टू 5 जास्त असतात की 5,000 असतात, 5,000 बरोबर. एंटर करायनंतर सेव्ह. येते लक्षात. आता मला परत दुसरं क्रिएट करायचं बरोबर. इथे लिहिलं आपण शुगर बरोबर. येते लक्षात. आता मला क्रिएट करायचं आहे. आता इथे कंपनी आहे का आपल्याकडे, शुगर मध्ये कंपनी आहे का, असं म्हणतो का आपण. एखाद्या रेणा सहकारी कारखाना आहे, त्या कंपनी साखर असं म्हणतो का आपण. साखरेमध्ये कधी बघितलं का तुम्ही कंपनी, जसं की ऑइल मध्ये तेलामध्ये आपण घेतो बरोबर, कीर्ती गोल्ड वगैरे, तसं आपण साखरेमध्ये आतापर्यंत कंपनी बघितली का, तर नाही. ठीक आहे, आपण बघत नाही म्हणून आपण त्याला काय करणार, अंडर मध्ये प्रायमरी ठेवू बरोबर आहे. पण आता अंडर मध्ये प्रायमरी ठेवायची आधी जर आपण प्रायमरी ठेवू त्याच्यामध्ये मिक्स होईल बरोबर ना. मग आपल्याला काय करायचंय, साखर ही काय ग्रोसरी आहे बरोबर ना. आता आपल्याला याच्यामध्ये कंपनी मेंटेन करायची गरज आहे का, नाही. म्हणून आपण याला काय करणार, नॉट ऍप्लिकेबल. येतं लक्षात. ज्या गोष्टी ऍप्लिकेबल आहेत त्याच गोष्टी आपल्याला क्रिएट करायच्या. त्याच्यानंतर पुढे आहे आपल्याकडे बघा युनिट. आता युनिट काय कशामध्ये म्हणून असा करतो मी, केजी मध्ये बरोबर आहे का, ग्राम मध्ये म्हणायचे. आता हे जमाना गेला 250 ग्राम साखर द्या म्हणायचं बरोबर ना. आपण आता डायरेक्ट 1 किलो मध्ये आणतो, ती पण 1 टन नाही, 10-15 किलो एकदाच घेतो बरोबर ना, किलो. अल्टरनेट युनिट काय देणार का त्याला आपण, तर अल्टरनेट युनिट मध्ये देणार समजा ग्राम बरोबर ना. क्रिएट करा बरोबर, ग्राम बरोबर. त्याला आपण ग्राम्स असं म्हणू. आता ग्राम्स मध्ये घेत असताना याला परत 2 देणार बरोबर आहे. ते दिले आता 1 ग्राम. तर बघ आपण याला काय करू, आपण 1 ग्राम घेऊ आपण बरोबर ना. आणि इथं याला परत अल्टरनेटिव्हला काय करणार, केजी घेणार. 1 किलो म्हणजे किती ग्राम, 1000 ग्राम बरोबर 1 केजी बरोबर. एंटर करा आणि सेव्ह. आलं लक्षात. स्टॉक आयटम कशा पद्धतीने क्रिएट करायचं लक्षात आलं. ओके. आता यायचं मला बॅक. ओके, काही अडचण आहे त्याच्यामध्ये. ओके. आजच्या क्लासमध्ये आपण बघितलं की आपल्याला स्टॉक ज्यावेळेस इन्व्हेंटरी मेंटेन करायचे, इन्व्हेंटरी मध्ये काय काय गोष्टी असतात बरोबर आहे. जसं की आपण पाहिलं स्टॉक ग्रुप काय असतो बरोबर. स्टॉक ग्रुप मध्ये आपण बघितलं की स्टॉक ग्रुप जर आपल्याला एखाद्या इन्व्हेंटरीचा जर ग्रुप करायचा असेल तर आपण काय करू शकतो, याचा ग्रुप क्रिएट करू शकतो. त्याला आपण काय म्हटलो, स्टॉक ग्रुप असं म्हणतो बरोबर. त्याचबरोबर त्याच्यानंतर पुढे आहे आपल्याला जर त्याची कंपनी मेंटेन करायची असेल, कुठल्या कंपनीचा आहे बरोबर, किंवा व्हरायटी जर तुम्हाला दाखवायची असेल हे तर लक्षात, तर व्हरायटी तुम्ही काय करू शकता, एक स्टॉक कॅटेगरी म्हणून इथं सेव्ह करू शकता. त्याच्यानंतर पुढे आहे आपल्याकडे गोडाऊन. जर तुम्हाला गोडाऊन वाईज जर मेंटेन करायचं असेल, आता तुम्ही परचेस गोडाऊन मध्ये विचारलं तुम्हाला खरेदी करतात, जर तुम्ही ऍक्च्युअल मध्ये खरेदी करत असाल बरोबर, त्यावेळेस आपण गोडाऊन युज करतो. आणि त्याच्यानंतर पुढे आहे आपल्याकडे युनिट. युनिट म्हणजे काय असतं, तर ऍक्च्युअल मध्ये तुम्ही काय परचेस करता बरोबर, आणि कोणत्या क्वांटिटीमध्ये ऍक्च्युअल क्वांटिटी तुम्ही मोजणार कशी, तर आपण काय म्हणतो, युनिट ऑफ मेजरमेंट बरोबर. युनिट मध्ये आपण पाहिलं केजी बरोबर ना.
त्याचबरोबर पीस पाहिलं, त्याच्यानंतर आपण नॉस पाहिलं. म्हणजे जेवढे काही आपल्याकडे ग्रोसरीमध्ये आहेत ते सगळे आपण काय केलंय तिथं युनिट पाहिलेले. बाय डिफॉल्ट यादी पण आपल्याकडे आहे. यादीमध्ये ऍक्च्युअली कंपनीने किंवा त्या कंपनी जे काही यादी प्रोव्हाइड केली ते युनिटची यादी मी तुम्हाला दाखवेल नंतरच्या क्लासमध्ये. बरोबर. आता सध्या आपण जीएसटी फीचर इनेबल नाहीये, त्याच्यामुळे ते ऑप्शन दाखवत नाही. बरोबर. त्या ऑटोमॅटिकली होऊन जाईल. लक्षात आलं इतकं? काय अडचण आहे याच्यामध्ये? ओके, थांबायचं. तर आपल्याला प्रॅक्टिस करायची, स्टेप बाय स्टेप जायचं आपण. बरोबर ना. आपण आता पहिलीची प्रॅक्टिस केली आणि जी काही तुम्हाला असाइनमेंट दिली होती मी